75वा स्वातंत्र्य दिन आहे महाराष्ट्रातील प्रथमतः 79वा स्वातंत्र्य दिनाच्या महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना मी अंतःकरणापासून लक्ष शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये हा महाराष्ट्र या हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी अपेक्षा देखील व्यक्त करतोय. धन्यवाद. हिमालयामध्ये काश्मीरकडे जाऊन तुमच्या पक्षाकडून रक्तदान शिबिर राबवलं होतं चंद्रहार पाटलांनी. 1200 मला वाटतं संजय राऊत साहेबांना एवढी काळजी झालेली आहे की त्यांना सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदे दिसतो. चंद्रहार पाटील एक पैलवान ज्यांनी महाराष्ट्राचं नाव संबंध देशामध्ये मोठं केलं. त्यांनी 1200 पैलवान घेऊन एकनाथ शिंदे आणि उदय सामंत या दोघांच्या नेतृत्वाखाली काश्मीरला जाऊन, वैशिष्ट्य काय, दिल्ली नाही, काश्मीरला जाऊन त्यांनी जवानांसाठी रक्तदान केलं. एक शिबिर घेतलं. 1000 बॉटल त्यांनी दिल्या. संबंध जगाला अभिमान वाटेल, देशाला तर वाटेलच, पण संबंध जगाला अभिमान वाटेल इतकं मोठं काम एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली केलं. असं असताना आपल्या मालकाच्या सांगण्यावरनं नाईलाजानं कदाचित संजय राऊत साहेब बोलले असतील. गद्दार कोण? हे महाराष्ट्राने शिक्कामोर्तब केलंय. ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना सोनिया गांधींच्या पायाशी नेऊन घाण ठेवली ते गद्दार आहेत. एकनाथ शिंदे स्वाभिमानी आहेत आणि या स्वाभिमानी शिवसैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी सीमेवरती जवान लढतायत त्यांच्यासाठी जाऊन रक्तदान केलंय. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी बाब आहे. पण यांची सगळी उलटी गंगा वाहते आमच्या संजय राऊत साहेबांची. मला वाटतं महाराष्ट्र तर हसेल. एक तर संजय राऊत साहेबांना कोणीही गांभीर्याने घेत नाही आणि अशी वक्तव्य केली तर रामदास कदम सोडा, एकनाथ शिंदे सोडा, समजा देश त्यांचा निषेध करेल. हा जवानांचा अपमान आहे, हा एकनाथ शिंदेचा अपमान नाहीये. मी तर म्हणेन हा संबंध देशाचा अपमान आहे, हा जवानांचा अपमान आहे, हा रक्षा विभागाचा अपमान आहे असं मी समजेन. आणि उलट संबंध देशाला अभिमान वाटेल असं काम चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून खूप अभिनंदन करेन, लक्ष अभिनंदन त्यांचं करेन. ना माझं आता ते त्यांनी ठरवावं. मी मगाशी म्हटलं राऊत साहेबांना कोण गांभीर्याने घेत नाही आणि त्यांना बरोबर लागतं. खरं तर ते नाही बोलले तर चॅनल पण चालणार नाहीत आणि मग त्यांना बरोबर लागतं. आणि म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता राऊत साहेबांना पाहिलं की लोक चॅनल बदलतात पटकन. तर अशा वक्तव्यावरती कोणी लक्ष देत नाही. राऊत साहेबांना कावीळ झालेली आहे. जसं संताजी धनाजी मुघलांच्या घोड्याला पाण्यावर दिसायचे, तसं राऊत साहेबांना जली स्थळी काष्टी पाषाणी रात्री झोपे स्वप्नामध्ये एकनाथ शिंदे दिसतात. त्याला काय करणार आता? इतकी भीती वाटली त्यांना त्यांची. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे निषेधार्थ आहे, हे चुकीचं आहे, हा देशाचा अपमान आहे, हा जवानांचा अपमान आहे. हा जे 1200 इथून आपले मल्ल गेले, चंद्रहार पाटील सारखा माणूस तिथे सगळ्या टीमला घेऊन गेला, त्या सगळ्यांचा अपमान आहे. फक्त एकनाथ शिंदेच नाही, देश याची थुतू करील, निषेध करील याचा. आणि म्हणून जे जवान देशाचे हे एकनाथ शिंदेला खूप आशीर्वाद देतील, खूप आशीर्वाद देतील. ही देशाची सेवा आहे, हे देश रक्षणाचं काम आहे, हे जवान रक्षणाचं काम आहे. आणि म्हणून हे जवान कुणी काही बोलू देत, पण जवान आणि देशाची सेवा केल्यानंतर संबंध देशच एकनाथ शिंदेना दुवा दिला असं मला वाटतं. महायुती सरकारकडे प्रत्येक गोष्टीसाठी तोडगा आहे, पण संजय राऊत यांच्यासाठी तोडगा नाही आहे का? वो कैसा होता है, नंगे से खुदा भी डरे. याच्या पुढे मला काय बोलायचं नाही. एक दुसरा प्रश्न होता की आजच संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ
शिवीगाळ केलेली आहे, छोट्या असं म्हणून शिवीगाळ केली. मला वाटतं संजय गाऊ साहेब एक संपादक आहेत, संपादक सामनाचे आहेत. शिवसेना प्रमुखांनी त्यांच्यावर जबाबदार टाकले. शिवसेना प्रमुख अशा कुठल्या माणसावर जबाबदारी टाकणार नाहीत, जो पेलू शकतो अशा माणसावर जबाबदारी टाकतात. राऊत साहेबांनी देखील भान ठेवलं पाहिजे की शिवसेना प्रमुखांनी दिलेलं काम आपण पाहत आहे, ते आपण कोणाला काय बोलतोय, कोणाला काय शिव्या घालतोय, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का, ही पत्रकारिता आहे का, याचं भान मात्र निश्चितपणे त्यांनी ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय. ह्या समजा- पण अशाच मला याच्यावरती जास्त अधिक बोलायचं नाही. त्यांनी एक मोठा दावा केला आहे की महानगरपालिका ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार आहेत आणि जिंकणार पण. दिवसा स्वप्नबद्दल पाहिल्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा. असे स्वप्न बघत बसावे त्यांनी. भाई, आणखी एक प्रश्न असा, म्हणजे आता एक नवा वाद सुरू आहे भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण समाज, ब्राह्मण मराठा असा वाद सुरू झालाय. तुम्हाला मी खरं सांगू, भास्कर जाधवचं त्यांनी हॉस्पिटलला ॲडमिट झालं पाहिजे. चांगले डॉक्टरची त्यांना आवश्यकता आहे. कारण मागच्या निवडणुकीला देखील भास्करच्या वंचित समाजाचे अनेक बौद्ध समाजाचे पुढारी हे रस्त्यावरती उतरले होते. मुंडन करून घेतलं होतं भास्कर जाधवच्या विरोधामध्ये. एका बाजूला बौद्ध समाजाला काही बोलायचं, दुसऱ्या बाजूला ब्राह्मण समाजाला काही बोलायचं, मुस्लिम समाजाचा देखील अपमान करायचा. हे सातत्यानं भास्करकडनं चाललंय आणि मग ते डोक्यात गेली हवा आणि त्याचे पाय आता ठिकाणावर नाही आहेत. तर मला वाटतं भास्करला निश्चितपणे एका चांगल्या डॉक्टरची आवश्यकता आहे. त्याचा तोल गेलेला आहे, त्याचं डोकं तपासण्याची आवश्यकता असं मला वाटतं. भास्कर जाधव कोकणामध्ये हे नेहमीच, खरं तर भास्कर जाधव हा कोकणाला लागलेला डाग आहे, काळा डाग असं मी म्हणेन. सातत्यानं, मग ते उदय सामंत असू देत, रामदास कदम असू देत, नारायण राणे असू देत, मग ते सुनील तटकरे असू देत, मग ते पंतप्रधान मोदीजी असू देत, मग मुख्यमंत्री देवेंद्रजी असू देत, एकनाथ शिंदेचा बाप करण्याचं काम असू देत, सातत्यानं सातत्यानं आपली अवकातीच्या बाहेर जाऊन बोलणं आणि प्रसिद्धी मिळवणं एवढंच काम फक्त भास्करचं आहे. तेव्हा कोकणाला लागलेला हा काळा डाग आहे असं म्हणेन. भास्कर जाधव सामाजिक सलोखा बिघडतोय त्यांच्या वक्तव्यात? नाही, निश्चितपणे निश्चितपणे मी म्हटलं ना मगाशी, कधी बौद्ध समाजावरती बोलणं, कधी बाबासाहेबांचा अपमान करणं, कधी ब्राह्मण समाजावरती बोलणं, आणि म्हणून स्वतःला शिवसैनिक म्हणून घेण्याचा अधिकार देखील नाही. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी शिकवण दिली ती सगळ्या समाजाला सोबत घेऊन चाला. असंही म्हटलं होतं, ब्राह्मण ब्राह्मणेतर, स्पृश्य अस्पृश्य, घाटी मराठी या सगळ्यांना सोबत घेऊन चालावं, ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. तो ह्याला स्वतःला शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटलं पाहिजे. बाळासाहेबांचा जो समाजामध्ये दवी निर्माण करतोय त्याला शिवसैनिक म्हणून घेण्याचा, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार कुठलाही नाही. ते असं म्हणतात की मी ब्राह्मण समाजाला काहीच बोलू नाही, भाजप ब्राह्मण समाजाला पडतो, भाजपवर आता ते आरोप करतात. त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवेल का भास्करवरती? शेंबडं मूल देखील विश्वास ठेवणार. आता मला सांगा, भास्कर निवडून किती मतांनी आला? 2200 मत. 2200 म्हणजे किती मतांनी? 1100 मतांनी. आता 3 जिल्हा परिषद सदस्य त्याला सोडून गेले, 3, आणि खाडीपट्ट्याचा सगळा मुस्लिम समाज देखील आमच्याकडे आला. जो 30-40 हजाराची आता मतं बाहेर पडली त्याची. उद्याच्या पंचायत समिती, जिल्हा परिषदला त्याची अवकाश त्याला कळेल, आणि म्हणून त्याचं डोकं आता फिरलेलं आहे. त्यासोबत काय झालेलं नाही. खरं तर मी बाहेर पडलो असतो ना त्या मतदारसंघामध्ये, तेव्हाच त्याचा निकाल लागला असता. हे वास्तव आहे. पण आता सगळी लोक आपल्याला सोडून जात आहेत म्हणून काही बोलायचं, हा एकमेक कार्यक्रम सध्या भास्कर जाधव चाललाय. भास्कर जाधव कोकणामधलं जे ऐक्य आमचं आहे ते बिघडवण्याचं काम करतोय, त्याचा मी जाहीर निषेध करतोय, धिक्कार करतोय त्याचा. भाई, आज अनेक महानगरपालिकांनी मटण चिकनवर बंदी घातली. कळत नाही, राज ठाकरे बोलले त्याला मी पाठिंबा देतोय, कळतं. आता आमच्या पक्षाची भूमिका आहे मला माहिती नाही, पण कोणी माणूस कुठल्याही सणाला कुणी काय खावं हे ठरवू शकत नाही, हा निर्णय घेऊ शकत नाही. लोकशाही आहे, आम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. कुणी काय खावं, कुणी काय खाऊ नये याच्यावरती बंधन कोणी टाकू शकत नाही. ही लोकशाही नाही. आणि म्हणून मला माहिती नाही कुणी हा निर्णय घेतलाय तो. जैन समाजाचे लोक नाही खात, त्यांनी खाऊ नये. आता मी 100% व्हेज आहे, मी नॉनव्हेज खात नाही, मी नाही खाणार. पण माझी मिसेस जर खाणार असेल तर तिला मी काढवीन. तेव्हा हा लोकशाहीचा विषय आहे. हा कोणाचं, यांनी जैन समाजाला नको, अमक्या समाजाला नको, तमक्या समाजाला नको, म्हणून महाराष्ट्रावरती असा कोणीही
अतिरेकी निर्णय लादूच शकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. भाई तुम्ही आता जैन समाजाचा उल्लेख केला म्हणून मागच्या काही दिवसांपासून कबुतरांचा विषय फार मुंबईमध्ये गाजतोय. जैन समाज काय चाललंय? जन समाज साधू हातामध्ये शस्त्र करण्याची भाषा करत आहेत. आम्ही काय आता मागण्या घातल्यात? नको ना. हे आपलं सगळं ऐक्य आहे. मुंबईमध्ये आपण सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून राहतोय, तर कुणी कबूतराला खायला घालायचं? मग खायला घाला ना तुम्ही. माझं नाव म्हणणं नाही माझं. मग लोकांचे जे मृत्यू होत आहेत, दमा होत आहे, टीबी होत आहे, त्यापासून त्याला जनतेला कसं वाचवता येईल त्याच्यावरती काय तुम्ही बोलताय का? काही बोलत नाही. कबूतर प्राणी आहे तर माणसाचा पण जीव आहे ना. दोन्ही गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजेत ना. म्हणून याच्या अगोदर जी सुद्धा 100 कबूतर होती, आता 1,00,000 कबूतर झालेत. याचा कोणी विचार केला का? 30 वर्षाच्या आधी, 40 वर्षाच्या आधी दादरमध्ये कबूतरखान्यामध्ये कबूतर किती होते आणि आज किती आहेत, आणि त्याचा दुष्परिणाम काय होत आहेत, या सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला पण जीव प्यागा आहे, आम्हाला पण आहे, पण माणसं पण जगली पाहिजेत आणि कबुतरांना दाना मिळायला पाहिजे. असा मधला तोडगा काढा. त्या कबुतरांना जंगलामध्ये कुठेतरी पाठवा, तिथं दानापाण्याची व्यवस्था करून घ्या. काय अडचण नाही ना. माणसंही जगतील, कबूतर पण जगतील. पण उगाच एखाद्या धर्मगुरूंनी जैन समाजाच्या शस्त्र काढण्याची भाषा करावी, हे त्याला शोभादायक नाही. भाई यासाठी जैन समाज जेव्हा रस्त्यावर उतरलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही एकावरही. मराठी समाज जेव्हा उतरणार होता तेव्हा त्यांना उतरू नाही, कसं आहे, हे मतांसाठी आम्ही हे बघू नये असं मला वाटतं. मुंबई महानगरपालिकेच्या मतांसाठी आम्ही कुणाच्याही लाचारी पत्करू नये असं मला ते वाटतंय. मग ते कोणी असू देत, कायदा सगळ्यांना समान असतो. कायदा सगळ्यांसाठी समान असतो आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं मला वाटतं. मराठी तर म्हणून माझा मुलगा पण गृहराज्यमंत्री आहे, हो. त्याला मी सांगेन, अरे बाबा, कायदा सगळ्यांसाठी समान. मग हिंदू असू देत, मुस्लिम असू देत, तेळी असू देत, माळी असू देत, साळी असू देत, कोळी असू देत, बौद्ध असू देत, शीख असू देत, कुठल्या समाज असू देत, कायदा हा सगळ्यांसाठी समान वापरला पाहिजे. माझ्या मुलाला पण सांगेन मी, योगेश कदम. धन्यवाद. मराठी विरुद्ध जैन असा नवा वाद दिसतोय तुम्हाला? नको वाद व्हायला. वाद आपला, आम्ही सगळे एक भावंड आहोत, एका कुटुंबासाठी आम्ही सगळे झाले पाहिजेत. जैन असू देत, आम्ही असू देत, मराठी असू देत, आम्ही सगळी माणसं आहोत. आम्ही मुंबईमध्ये सगळी पोट भरण्यासाठी आलेलो आहोत, याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. मुंबई ही 105 हुतात्मे देऊन आम्ही मिळवली आहे, याचं भान देखील आम्ही सगळ्यांनी ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. समझने वालों को इशारा काफी है. काल राज ठाकरे असं म्हटलं होतं की मुंबई फक्त ठाकरे सेना आणि मनसे कार्यकर्त्यांची ताकद आहे, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही. आता कसं आहे, उद्धव ठाकरेंना राज ठाकरे भेटल्यानंतर आता ताकद वाढली, दोघांची प्रचंड ताकद वाढली. एवढं बस. फक्त मराठी माणसं किती आहेत तुमच्यासोबत तेवढं शोधून पाहावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.